हाय गाइस, वेलकम बॅक टू समरस चॅनल. सो आज आहे 21 फेब आणि आम्ही चाललोय होळी ॲक्च्युली रंगपंचमीच्या शॉपिंगला. लेट्स गो. आम्ही घेतल्या त्या होळीच्या पिशव्या 1000 पीस आहेत, ते पण 60 रुपीजला. इट्स होलसेल. आम्ही घेतोय इथे मलाई आणि हे आता आम्ही खातोय. गाईज मार्केटमध्ये काहीच भेटलं नाही, सो ऑनलाईन ऑर्डर केलाय हा वेग आणि ऑल्सो हे इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलंय. पण 3 पीस एक्सपेक्टेड होते आणि मला एकच भेटलाय, ते सुद्धा तुटलेलं. बट नो प्रॉब्लेम, त्यांनी मी जसं मेसेज केला तसंच मनी रिफंडसुद्धा झालं आहे. अँड ऑल्सो आय हॅव जस्ट फिक्स दिस. आणि ऑल्सो बिग बास्केटवरून ही वाली पिचकारी ऑर्डर केली, जी आहे ही अशी एकदम क्यूट आहे. फक्त हा कलर जरा डिफरंट आहे, बट इट्स स्टिल क्यूट. सो आता मी गेलेली मॉलला आणि मी आणली अजून एक पिचकारी. ही बघा, ही आहे माझी न्यू पिचकारी जी आणली मी मॉलमधून 250 रुपीजला. लेट्स अनबॉक्स, लेट्स ओपन इट. नाही गाईज ऑल्सो आणले ते होळीचे कलर्स जे 39 रुपीजचे आहेत. त्यात आहे 5 कलर्स. आणले अजून एक पिचकारी ॲक्च्युली आउट ऑफ स्टॉक होतं. मी खूप शोधून ही एक पीस जो लेफ्ट होता तो मी घेतलाय. गाईस ते बघा, तिथे पालखी चालली आहे. गाईस ती पालखी होती होळीची मानाची काठी. गाईस ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की आज होळी आणि उद्या धुलीवंदन आहे, आणि मी समजत होती की उद्या होळी आणि परवा धुलीवंदन आहे. सो आता आम्ही फटाफट घाईमध्ये सगळं करतोय. आता सगळे पुरणपोळी बनवतोय आणि आम्ही ते सगळे ऑर्गॅनिक कलर्स रेडी करतोय. दिस इज द स्मॉल टूर ऑफ ऑल द कलर्स दॅट आय हॅव. आणि ऑल्सो मी ह्या ज्या 2 पिचकाऱ्या तुटलेल्या त्या पण जॉईन करून ग्लू करून तिथे ठेवल्या आहेत. आता कम्प्लीट ऑर्गॅनिक कलर बनवायला टाईम नाही आहे, म्हणून हा हर्बल गुलाल ह्याच्यात मिक्स करून, म्हणजे हे मैदा आणि कॉर्नस्टार्च, म्हणजे ॲक्च्युअली ह्याच्यात कॉर्नस्टार्च नाही आहे तर सो आता हे मिक्स करून आम्ही सगळे असे गुलाल बनवून देतो, कारण एवढ्या सगळ्यांनी जमणार नाही बरं. गाईज आम्ही आता चाललोय मार्केटला, कारण काय काय होळीसाठी आणायच्या गोष्टी राहिल्यात सो ते आणतोय. इथे बघा सर्वात मोठी होळी बांधली आमच्या इकडची. किती सुंदर केली आहे डेकोरेट, वाव. आणि त्याच्यासाठी ते सगळं समोर इतकं डेकोरेशन केलं आहे. गाईज इथे बघा, इथे सुद्धा खूप छान लाइटिंग केली आहे. इथे बघा, तिथे होळी पेटत होती. ते बघा, इथे मी ऑर्विंगचं पॅकेट घेतलं आहे होलसेलमधनं. बघा गाईज इथे किती छान कलर्स होते. आता आम्ही त्याच्यापैकी 1 kgचा रेड कलरचा पॅकेट घेतला. अजून 500 बलून्स घेतले आहेत. वन्स अगेन ही लाइटिंग, वाव. ही बघा अजून एक होळी, आणि ही आमच्या इकडची होळी. ही बघा, आम्ही आत्ताच डोडोसोबत मस्तपैकी होळी खेळून इथे एन्जॉय केलाय. आणि आता आम्ही चाललोय पाठीमागे होळी पेटते ती बघायला. हे बघा कसा एन्जॉय करतोय डोडो. लेट्स गो. आम्ही तर चाललो. बाय डोडो, बाय. बघा गाईज आता इथे होळीची पूजा करतायत आणि त्यानंतर इथे मस्तपैकी होळी पेटवणार. आणि ऑल्सो जी सुंदरशी होळी मी तुम्हाला दाखवली ती इथून पेटताना दिसते, इतकी मोठी आहे ती. मी सुद्धा डोडोसोबत आत्ताच होळी खेळून आली आहे. ताई सुद्धा आली आहे. आता आम्ही श्रुतीला घ्यायला जातोय, कारण ती अजून आली नाही आहे. का आली नाही आहे बघायला. ही बघा श्रुती पण आली डोडोला घेऊन. ये, तो बघा डोडो सुद्धा गेला त्याच्या मम्मीसोबत. गाईज आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, पण होळी स्टार्ट केली आहे, पेटवली आहे. किती छान दिसते इथून ॲक्च्युअल व्ह्यूमध्ये. मला काय बोलतात कळत नाही आहे, बट आय एम एन्जॉईंग इट. लुक, किती ड्रामॅटिक व्ह्यू, एकदम छान सिनेमॅटिक शॉट येतोय. हे बघा भजी.
देवी माते, समस्त 33 कोटी देवांनो, चुकलेल्या माकलेल्यांनो, आई बाबा, जय श्री राम, श्री स्वामी समर्थ, जय हनुमान. अम्माने आत्ताच नारळ टाकलाय होळीत आणि इतकी हीट आहे इथे बाई. गाईज लास्ट टाइम ही बघा होळी आणि आता आम्ही चाललो शॉर्टकटने घरी. बघा इथे मायो आली आहे. बघा गाईस हे आहे आमचं जेवण. लेट्स ईट. गाईस आमच्या इकडची सर्वात मोठी होळी आहे. आम्ही आता तिथे चाललोय. गाईज कॅन यू सी दॅट. तिथे ना असं स्मोक दिसतोय आणि ते आगीचे असे फ्लॅक्स उडताय दिसत आहेत आणि ते इथून इतक्या लांबून दिसत आहे आणि ती आमच्यापासून होळी खूप लांब आहे. इथून पाठीमागून बिल्डिंगच्या झाडाच्या पाठून इतकी सुंदर होळी दिसते. सो यू नो लाईक इट्स सो बिग. Guys, just take a look at the decoration. हे बघा जस्ट नॉट हिअर. तिथे पुढे सुद्धा लाइटिंग केली आहे कम्प्लिटली अशी पुढे आणि इथे एवढी मोठी आग आहे की आम्ही इतक्या लांब उभे तरी पण इथे अशी धग लागते एकदम. आम्ही आता चाललोय माईकडे. बघा गाईस आता हे सगळे ऑर्बिन्स ह्याच्यात टाकून कम्प्लिटली आता वॉटरमध्ये ते लाईक ठेवून देते आणि उद्या ह्याने एन्जॉय करायचं. हे बघा गाईज इथे घातले आहेत सगळे ऑर्बिन्स. हे 30 पॅकेट्स होते सगळे आता ह्याच्यात टाकलेत आणि लेट इट लिव्ह फॉर 4 hours. बघा ऑलमोस्ट आता 2 तास झालेत आणि हे ऑर्बिन्स असे दिसत आहेत. नॉट टू बिग बट इट्स परफेक्ट. आणि हे अप टू 150 बलून्स आहेत. हे बघा इथे किती मेस क्रिएट झाला आहे आणि इथे आहेत माझे सगळे कलर्स आणि अजून आहेत जे आता काढायचे त्याच्यासाठी छोट्या प्लेट चिकतोय. आणि हे आहेत एक्झॅक्ट 690 बलून्स. ह्याच्यात सुद्धा बलून्स आहेत. हे बघा गाईज मी पूर्ण रात्र झोपली नाही. आम्ही बलून्स भरत होतो आणि आता मी आता केस ॲक्च्युली मी नॅनोप्लास्टिया केलं आहे. सो त्याचा हे व्हिडिओ मी लवकरच टाकेन ॲक्च्युली ब्लॉग. आणि आता मी केसांना ऑइल वगैरे लावून मस्तपैकी ते बांधून आता आपण होळी खेळायला जाऊया. Guys, this is my last year होली आउटफिट अँड इथे श्रुतीने बघा हा मलिंगा बेग घातलाय. डोडो आम्ही आता इथे मस्त होळी एन्जॉय करतोय. इथे खूप सारे कलर्स आहेत आणि ॲक्च्युली इथे कोणच होळी खेळत नाही आहे. सो आम्ही लोक आता खूप एन्जॉय करणार आहे. लेट्स प्ले डोडो. इट्स बिन ऑलमोस्ट an hour आणि लाईक ॲक्च्युली 2 hours झालेत आणि आम्ही अजूनही खेळतो. इथे गाणी लावलेत मोठ्या आवाजात. सो कॉपीराईटसाठी त्याला आपण हे करूया. इथे श्रुती मिनू डोडो आम्ही अजूनही होळी खेळतोय. त्याला 2 तास झाले. इथे आम्ही पूर्ण रेड गुलाल आणलाय ना त्याने खेळतोय आणि रोड पण आम्ही पूर्ण ओला केला. सगळ्या पिशव्या रोडवरती फोडल्या आम्ही. दिस इज व्हॉट आय लुक लाईक नाव. कर ऑल्सो गाइज आय फॉरगॉट टू टेल यू पण हे गन पूर्ण लीक करते जरा पण वर्किंग नाही आहे. सो आमचं होळी सेलिब्रेट करून झालं आहे. ओके गाइज थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके बाय 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 कर बाय.